त्या पवित्र भूमीमध्ये पांचाळ महाराजांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन सादर केलं. आज आम्हाला जो देव करून घेण्याचं भाग्य लाभतंय ते वंदनीय विष्णू महाराज केंद्रे यांच्यामुळे. माझ्या जीवनातली ही 5वी तीर्थयात्रा आहे महाराजांबरोबर. 2022 मध्ये पहिला नर्मदा परिक्रमेला प्रारंभ झाला, तीर्थयात्रेला प्रारंभ झाला. प्रत्येक वर्षी एक, याप्रमाणे या वर्षी 5वं वर्ष. आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे द्वारकाधीश भगवानाचं दर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं. वास्तविक यात्रेमध्ये अनेक अनुभव आहेत. यातला सरदवाडी ग्रुपचा आणि इतरांचाही अनुभव आहे, पण सरदवाडी ग्रुपचा एक वेगळा अनुभव आहे आणि तो या यात्रेचा अनुभव असावा असं मला वाटतं. आणि सर्वात तरुण वारकरी यात्रेकरू रुद्र या यात्रेमध्ये सरदवाडीचा आहे. आणि सर्वात ज्येष्ठ यात्रेकरू नानी, की ज्या आमच्या बरोबर नर्मदा परिक्रमेपासून सहभागी आहेत, त्याच्या आधीपासून आहेत, पण आमच्या बरोबर म्हटलं. प्रेरणा स्रोत जो म्हणतो ना, तो प्रेरणा स्रोत देणाऱ्या अनेक व्यक्ती या यात्रेमध्ये सहभागी आहेत. महाराज, गिरनारची यात्रा अवघड आहे. मी अनेक YouTube चॅनल पाहिले आणि मी 15 दिवसापासून चालायला प्रारंभ केला. 15 दिवस चालत होतो. दररोज जवळजवळ 8 ते 10 किलोमीटरचा प्रवास माझा दररोज होत होता. सलग 1.5 ते 2 तास मी चालत होतो. आमच्या मॅडम एक दिवस आल्या आणि परत काही ते यात चालायला आल्या नाही. मी म्हटलं तुझ्या बरोबर स्वाती आहे आणि त्यामुळे तुला आधार स्वातीचा असल्यामुळे तू काही वर गिरनारला येणार नाही. पण भगवंताची कृपा असेल, भगवंताचा आशीर्वाद असेल तर अशक्य असणारी गोष्टही शक्य होते. अशक्य ते शक्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे, तो अभ्यास. पण हा जो यात्रेचा अभ्यास आहे तो केवळ आणि केवळ महाराजांमुळे मिळतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. ज्याप्रमाणे नर्मदा परिक्रमेचं मी एक PDF तयार केलं होतं, त्याप्रमाणे मी प्रत्येक यात्रेचं एक PDF तयार करतोय. पण या मधल्या 3 यात्रांपेक्षा या द्वारकेच्या यात्राचं जो अनुभव आहे तो माझा अतिशय आगळा वेगळा असल्यामुळं जे काही अनुभव मला या यात्रेमध्ये आलेले आहेत ते सर्व अनुभव मी या PDF माध्यमातून, लेखाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. असो, वेळेचं भान ठेवून मी आपणा सर्वांच्या वतीनं महाराजांना अभिष्ट चिंतन दिनाच्या मनापासून हार्दिक सदिच्छा शुभेच्छा देतो. वारकरी संप्रदायामध्ये अनेक भूषण आहेत, पण त्यातलं वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा चालवणारे जे हाताच्या बोटावर मोजण्या इतके कीर्तनकार आहेत, त्यामध्ये महाराजांचा निश्चितच गौरवानं उल्लेख केला जातो. हा तुमच्या आमच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय आहे. असो, पुनश्च एकदा महाराजांना अभिष्ट चिंतन दिनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.